कढीपत्त्याचा चांगला वास येते. घेऊन दाखव, वास घेऊन दाखव. चांगला कढीपत्ता आहे. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ आता एवढं वातावरण असं झालं आहे, काही विचारायचं नाही. पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. मला वाटतं गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात जसा पाऊस पडला ना, तसा ह्या वर्षी पावसाचा काही नियम दिसत नाही. सारखं वारं सुटतंय. ढग तर काल तर असं ढग 100-200च्या स्पीडनं ढग पळत होतं असं. तिकडं सोलापूरच्या तिकडं पळत होतं. मुंबई पुण्याला पाऊस चालू आहे, पण आपल्या जिल्ह्यात काय पावसाचा पत्त्या नाही. आम्ही कधी रोटून टाकल्या मका लावायचं म्हणलं. जूनच्या 8 तारखेला नक्षत्र निघलेलं, आता जुलै महिना चालू आहे, अजून पाऊसच नाही. काय करायचं? काय आहे, मका लावून टाकावं का डायरेक्ट? ज्वारी कसं? कधी आहे? कधी आहे पोळा म्हणजे महिना? आता आई आता मका लावायला नकोच म्हणायला लागली. कधी आहे? पण कधी पोळा आहे? पुढच्या महिन्यात. इतकं एवढा खराब वाटायला लागले ना, कारण गेल्या वर्षी बरोबर टायमाला पाऊस पडला होता, पण ह्या वर्षी काय नाराज झालं काही. त्याच्यामुळं जाऊ दे आता, मग मका सोडून द्यायची. मका मकाला जास्त खर्च होते. मागच्या वेळेस मका बघितलं तुम्ही, घे म्हणून खर्च झालता, पण काय परवडलं नाही. मग ज्वारीच करायची का अजून एका महिन्यानं? महिना म्हणल्यावर आता जुलै ऑगस्ट नाही इलाज आहे. काय करणार? पाऊस पडला तर ठीक असते, नाही तर काही उपयोग नाही. पाणी बोरवेलला आपल्या पाणी आहे, पण पावसाचं जे असते ना, पावसाचं वेगळंच असते, आहे का? बघा सोलापूरकडे इकडं काय सुद्धा नाही बघा. नुसतं ढग येते, वारं सुटते, ढग पळते, झालं. तुम्ही एवढं शांतपणे जेवण करताय खरं काय, पण तुम्हाला सांगू का मी, कारण आता वारं कावदन चालू आहे, त्याच्यामुळं फॅन बिन लावायची काही गरज नाही. आता मी तुम्हाला सांगतो, मी बिल भरायला चाललं आहे. आणि खरंच सांगतो, आता सिटीमधलं शहरामधलं कसं आहे रेडिंग काय मला माहीत नाही, त्यांचा वापर कसा आहे माहीत नाही बरं. पण खेड्यामध्ये आम्हा लोकांना सुद्धा या स्मार्ट मीटर जसं बसवलं ना, तसं बिल जास्त येत आहे काय. आणि आमचं जास्त काय नाही नसते, जास्त टी व्ही पण चालू नसते. आणि उन्हाळा होता त्यावेळेस फॅन लावलेला, पण आता जास्त फॅन लावत नाही आम्ही. वारं सुटलेलं आहे, आता सुद्धा फॅन बंद ठेवला आहे काय. म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी पण केलं नाही, म्हणजे वरच्यावर जी रीडिंग वाढायला लागली ना, आणि त्यात बिलाचं कागदसुद्धा घरी यायचं बंद झाले, डायरेक्ट ऑनलाईन. म्हणजे ही एक प्रॉब्लेम नवीनच फेस करायला लागला. त्याच्यामुळं आई जरा थोडी आमची चिडलेली की आता वेळेवर बिल भरणं गरजेचं आहे. पण काय करणार, जसं ही मीटर बसवलं ना तसंच बिल वाढायला लागले. जुने मीटर होते त्यावेळेस एवढं बिल येत नव्हतं, पण आता ऑटोमॅटिक ह्याच्यात पण 2-3-4 लाईटा लागते. त्या काय चालले काय माहीत नाही. पण ही जरा थोडं टेन्शनची गोष्ट आहे. असू द्या, आता 12 वाजले तर जाऊन मी बँकेमध्ये जाऊन बिल भरून येतो, आणि नंतर मग दह्याचा स्वाद घेतो. कधी घेतले दही? गुजरे बिजरे लावून दही खायला लागले. जाऊ द्या, द्या पैसे, बिल भरून येतो जाऊन. जेवण करते का? जेवण खाल्ली का? दही खाल्ली का? अजून नुसतं वारं नुसतं बघते बघा, काय उपयोग नाही. नुसतं वारं 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 वगैरे आहे का. कसं नुसतं ढगाळ वातावरण आहे, सगळं ढग. काय स्पीड आहे ढगाचा पळायचा, 200 किलोमीटर/आवरचा स्पीड आहे ढगांचा पळायचा. नुसतं वारं असा चाललाय, तिकडं कुठं चाललाय. सोलापूर जिल्हा सोडून चाललाय काय की पाऊस. सोलापूरवर रुसलाय, त्याच्यामुळं का नाही इकडं पाऊसच पडत नाही. होय कांबळे, नुसतं वारं नुसतं काय करते, ढग पळवत न्यायला लागले बघ. इकडं झाडं तर नसते, गदा 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 हलते ती. असू द्या, भूक लागली, आपण जेवण करून घेऊया. आणि कांबळीताईनं आपल्याला छान वाढलेलं आहे. बऱ्याच दिवसातून म्हणलं आता चला तुम्हाला पण दाखवलं पाहिजे ना काय खातो आपण, म्हणजे हेल्दी खायचं, जेणेकरून आता सध्या आहे ना, या अशा वातावरणामुळं काय झाले, सर्दी, ताप, डोकंदुखी, खोकला. म्हणून मी 8 दिवस झाले ब्लॉगच केला, कारण तब्येतच डाऊन झाली. तर एवढं असं वातावरण सारखं 4 थेंब पडतंय, परत वारं, परत मधनंच थंडी. मागाशी जरा थोडं ऊन पडलं होतं, ती पण गेलं, आणि आता एकदम शिरवाळ पडले. असू द्या, काय कशाची डाळ आहे? मसुरीची डाळ, दही आणि साखर, पाणी, चपाती. आणि तुमचं झालं का जेवण? गजरा आज चांगला लावला आहे, गजरा नव्हती, 4 फुलं आहेत. तिथं पण बिस्किट पुढं अडकवल्या. बिस्किट खाते ती आणि परत पित्त झाले की डोकंदुखीच्या गोळ्या खाते बिस्किट. आता झालं, आता दुपारचा टाईम झाला आहे, आता जेवण ह्यांचं झालं आहे, आता माझं झालं की जेवण. आता निवांत, आता जरा थोडं फ्रेश वाटते. ती बसली ती काय, एक अर्धा तास झालं घर स्वच्छ केले की डायरेक्ट झोपली टाकते की 4च्या 4लाच उठते. या जेवायला
लय दिवसातनं का नाही आपण दही खायला लागलं, खोकला लागून म्हणजे झालं. जेवण करून जरा थोडा का नाही असं दुखला लागत होता. काय एवढं ढगाळ वातावरण झालं ना, तिकडंच पडतंय आता असंच. पडायचं काही नाव घेत नाही. संध्याकाळपर्यंत बघू. तिकडं सगळीकडे चालू आहे. सोलापूर जिल्ह्याला जरा हे केलं पावसानं, रुसलं आहे आपल्या जिल्ह्यावर, त्याच्यामुळं पडलं नाही. वारं सुटून सुटून झाडं हालून मुळासकट झाडं हालायला लागली ते. बघू 4 वाजेपर्यंत वाट बघू. आता शिक कुठं 2-4 थेंब पडलं बघ. जांभळे द्यायला लागले आहे. चा कर की पट्ट दिसणे. किती उशीर झालं भांडे घासायला लागले. इकडं ऊन पडलं बघ. 4 थेंब पावसाचे आणि ढग पण फार झालेलं आहे आता. आणि आता डायरेक्ट ऊन पडलेलं आहे. आणि आजचा दिवस पण काय पावसाचं जरा थोडं पडेल असं काय आपल्याला वाटत नाही. त्याच्यामुळं काय आईच्या हातला चा गोड होते रे, तुझ्या तू करत जा. हां, आईला कसं प्रमाण सापडत नाही. आईला मोठा चमचा काय होत्या, 3 टाकले की गोड होते, 2 टाकले की सापक होते. आणि ती काय होते माहिती का, पाणी पाण्याचं काय होते, पाण्याचं प्रमाण जास्त असले की आई 2 चमचे टाकते आणि मग 3 चमचे टाकले की पाणी कमी केलं की मग ती गोड होते. असं उलट सुलट होऊन का नाही आईच्या हातनं चहाच बनत नाही. मग आई त्यामुळं आई चहाच बनवायचं सोडून देते. हो बनवा आता चहा पट्ट दिसली. जरा स्पीड घ्या भांड्याला, जरा चहा आणि बिस्किट खायचं. बघा आई तिच्या आईची कशी सेवा करत आहे. वा चांगलं इचरता येते का माझ्या आईला? इचरता येतं. ऊन कसलं पडलंय. झाला का चहा? बिस्किट किती खाते? ती 2 डझन हाय ते अजून नवीन एक हाय ते. आता सारखं बिस्किट खाऊन का नाही आम्ही वैताग म्हणजे वैताग सुद्धा येत नाही. आता ही कोणची नवीनच बिस्किटच आहे ती का म्हटलं बाबा काय तर. आयो हे राहिले काम नारळ फोडायचं. फोडते काय 2 दिवसापासून हे नारळ फोडायचं आहे पण अजून मेळ बसला नाही. 3 नारळ आहे. पाणी आहे याच्यात. सोलायचं कसं पण याला? ते त्या मशनीवर सोलून देते ते का ते? ऐ नारळ फोड एवढा नाही फोडतो येणं. सकाळी दुपारी म्हणलं असतं तर फोडलं असतं. असं जाय 2-3 नारळ आहेत तेवढंच आपलं म्हाताऱ्या माणसाला पाणी होतं. असं लक्षात नाही राहिले की असं सोडून देते. 6 वाजले त्या सकाळच्या, संध्याकाळ झाले त्या. आणि आजी पण फिरायला लागली. महिला मंडळ आपलं गप्पा मारायचं चालू आहे. आणि जसं नेहमीप्रमाणे ढग पडते ते पळायचं चालूच आहे. आणि जोरात वारं पण सुटले, झाडं हलते ती. हां दुकानातनं जाऊन सोलून आणायचं आहे होय. बरं आहे दुकानातनं सोलून आण म्हणते नारळ. हां फिरा असंच रोज सकाळ फिरायला सांगितलं की संध्याकाळी आज फिरायला लागली. हां जरा सर्दी डोकं दुखे लागलेली जरा, कारण वातावरण सध्या ही आहे. बसा म्हटलं आता इकडे गप्पा चालू आहे. चला नेहमीप्रमाणेच आपलं पावसाची आपण वाट बघतोय. पण आज पण काय मूड ऑफ केला पावसानं. सकाळी थोडा पडला होता पण पडेल का आज पाऊस पडेल का संध्याकाळपर्यंत? पाऊस पडेल का नाही? चला मग भेटूया आपण उद्या. ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांना थँक्यू. लाईक करा, नवीन कोण असेल सबस्क्राईब करा. परत भेटू उद्या. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.